सर्वांना नमस्कार. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार या ध्येयानं प्रेरित होऊन कार्य करणारी आपली शिक्षण संस्था श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, न्यू इंग्लिश स्कूल, निंबळक, तालुका फलटण, जिल्हा सातारा या ठिकाणी आज होणाऱ्या माजी विद्यार्थी मेळाव्यात माझ्याकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. या कार्यक्रमाचं आयोजक जे आहेत आदित्य, भूषण, त्याचबरोबर अमोल, आपण सर्व विद्यार्थी, या सर्वांना आपण जे नियोजन केलेलं आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आज या कार्यक्रमास मी उपस्थित राहू शकलो नाही, त्याबद्दल मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो. तसेच माझे सर्व शिक्षक सहकारी, आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल नक्कीच हा एक आनंदाचा क्षण आहे, सुवर्ण क्षण म्हणू आपण. 2014 SSC बॅच, या SSC बॅचचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, मित्र, मैत्रिणी आपण आज एकत्र येण्याचा जो एक योग साधलेला आहे त्याबद्दल नक्कीच हा एक तुमच्या जीवनातील सुवर्ण क्षण आहे तो, आणि आपण नक्कीच आनंदानं साजरा करा. आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची फार इच्छा होती, परंतु काही वैयक्तिक कारणास्तव या ठिकाणी मी उपस्थित राहू शकलो नाही. आपण सर्वजण नक्कीच मला समजून घेऊ शकता असं मी गृहीत धरतो. नक्कीच आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुवर्ण क्षण येत असतात, त्यातील हा एक योग आहे. विद्यार्थी मित्र हो, निमजाई देवीच्या यात्रेच्या निमित्तानं आज आपण कार्यक्रम साजरा करत आहात. हा एक दुर्मिळ योगायोग आहे. सर्व विद्यार्थ्यांना हे शक्य नसतं, सर्व लोकांना एकत्र येणं शक्य नसतं, परंतु आपण सर्वजण एकत्र आलेले आहात. सर्व शिक्षकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहात, परंतु मी या ठिकाणी उपस्थित राहू शकलो नाही, त्याबद्दल खेद व्यक्त करतो. 2014च्या बॅचचे विद्यार्थी कोणीही अयशस्वी झालेले नाही, हे नक्कीच मी सांगू शकतो. सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये नक्कीच यश संपादन केलेलं आहे. त्यामध्ये शेतकरीपासून इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केलेले सर्व विद्यार्थी माझ्यासाठी यशस्वी आहेत. नक्कीच आपण एक उत्तम नागरिक म्हणून जीवन जगत आहोत. इथूनही पुढं आपल्या जीवनाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी, आपल्या असणाऱ्या जवळच्या मित्रांसाठी, मैत्रिणींसाठी, त्याचबरोबर गावासाठी, देशासाठी आपला उपयोग होईल. नक्कीच इतकेसे संस्कार आम्ही सर्व शिक्षकांनी आपल्यावरती घडवलेले आहेत. 2014च्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे. हा निरोप ज्यावेळेला मला भूषण आणि आदित्यकडून समजला, त्यावेळी मी त्या जुन्या आठवणींना माझा एक उजाळा मिळाला. नक्कीच ती सर्व बालिश मुलं डोळ्यासमोर उभं राहिली, पण ती बालिश मुलं आता एक उत्तम नागरिक म्हणून जगतायत, समाजामध्ये वावरतायत, त्याचा एक अभिमान मला वाटतोय. भविष्यामध्ये आपण सर्वजण यशस्वी आहातच, पण आपण यशस्वी आहोत तर आपल्या सोबत असणाऱ्या लोकांना आपण सोबत घेऊन जायचं आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, त्याचबरोबर न्यू इंग्लिश स्कूल, निंबळक या शाळेला आपण नक्कीच विसरायचं नाही आहे. आपल्या आनंदाच्या, सुखदुःखाच्या सोबतींना कधीही विसरू नका, हा एक माझा संदेश असेल. आयुष्यामध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशी अनेक लोक आपल्यासोबत येतील, पण ज्याला आपण कवटाळू त्यासारखंच व्यक्तिमत्व आपलं घडेल.
निगेटिव्ह लोकांना नक्कीच बाजूला सारा. पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहा. भविष्य आपलं उज्ज्वल करा. चांगल्या मार्गाचा स्वीकार करा. त्याचबरोबर कठीण प्रसंगी कठीण निर्णय घ्या. अवघड वाटत असणारं क्षेत्र निवडा, त्यामध्ये यशस्वी व्हा. त्या काळामध्ये 2014च्या अगोदरच्या बॅचच्या 5वी पासून 10वी पर्यंत मी आपणाला शिकवायला होतो इंग्रजी. आणि इंग्रजी आणि गणित विषयाचे शिक्षक म्हणजे फार कडक असतात, असा एक ग्रह असतो. पण विद्यार्थी मित्र हो, त्याच्या पाठीमागचा उद्देश असा असतो की आपण एक चांगलं भवितव्य घडवावं. आज त्याच्या पाठीमागचा एक हेतू असतो. आपण सर्वजण यशस्वी झालेले आहात, आपल्या कष्टाने यशस्वी झालेले आहात. सर्व शिक्षक हे मार्गदर्शक आहेत. परंतु जो ग्राउंडवर खेळतो त्याला जीवनाचा आनंद मिळतो. बाहेर बघणाऱ्याला आनंद येतच असतो, परंतु जो खरंच मैदानात खेळतो तो खरा खेळाडू असतो. त्यामुळं आपलं अष्टपैलू व्यक्तिमत्व तयार करा. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. सांगण्याचा एकच उद्देश आहे की दृष्टिकोन आपल्याबद्दलचा निर्माण काय होतोय यापेक्षा आपण काय आहोत हे फार महत्त्वाचं आहे. आणि यासाठी स्वतःला नेहमी अपडेट ठेवा. आईवडिलांची काळजी घ्या. समाजातील गरजू लोकांची मदत करा. हेच संस्कार संस्थेनं, विद्यालयानं आपल्यावरती घडवलेले आहेत आणि नक्कीच आपण ते करत आहात. आदित्य, भूषण, अमोल अशा अनेक विद्यार्थी आहेत. 3 मुलांची नावं घेतोय कारण की आपण संपर्कात आलेलो आहोत. आत्ता सध्या सर्व विद्यार्थी नक्कीच भविष्यात संपर्कात येतील. सर्वांची नावं घेणं शक्य नाही. तरी पण या 3 विद्यार्थ्यांनी जे नियोजन केलेलं आहे त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून अभिनंदन. तुम्ही यशस्वी व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्व विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण होत अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज या ठिकाणी उपस्थित राहू शकलो नाही त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांची माफी मागतो. जाता जाता एकच मागतो, न्यू इंग्लिश स्कूल निंबळक ही शाळा जी आहे ती आठवणीमध्ये ठेवा आणि शाळेच्या मदतीला नेहमी तत्पर राहा. शाळा आपली आठवण काढतीये. शाळा मनामध्ये असू दे, इमारतीमध्ये नको. नक्कीच जाता जाता याचा विचार करा. शाळा वाचवण्याचा प्रयत्न करा. आपल्या संपर्कात असणाऱ्या सर्व पालकांना, आपल्या आईवडिलांना, नातेवाईकांना, गावातील प्रतिष्ठित लोकांना, सर्वांना आपल्या माजी विद्यार्थी मेळाव्यांकडून एकच विनंती करा की शाळा ही आपली टिकली पाहिजे. असे विद्यार्थी घडले पाहिजेत. हा जे रोप लावलं होतं त्याचा वृक्षवृक्ष झालेला आहे आणि त्याच्या फांद्या पूर्ण भारतभर पसरलेल्या आहेत. काही लोक पुण्यात आहेत, काही लोक बेंगलोरला आहेत, काही लोक मुंबईला आहेत, काही लोक भारताच्या बाहेरसुद्धा गेलेले आहेत. आमच्यासारखे शिक्षक आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या सोबत नक्कीच असणार आहेत. आणि विद्यार्थी मित्र हो, चांगले वाईट प्रसंग सर्वांच्या आयुष्यात येतात. चढता उतरता काळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो. तसा चढता उतरता काळ शाळेच्या सुद्धा आयुष्यामध्ये असणार आहे. माजी विद्यार्थी मेळाव्यामुळं शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळालेला आहे आणि तो लख्ख प्रकाश असाच सर्वदूर पसरू दे अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण आयुष्यामध्ये, जीवनामध्ये यशस्वी व्हाल अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मी ज्या काही माझ्याकडून आपणासाठी शाळेच्या
काळामध्ये फटके दिले होते, मारलं होतं, तर ते काही पूरग्रह दूषित नव्हतं. इतकं नक्कीच सांगतो. आपलं भविष्य घडवण्यासाठी एक मी केलेला छोटासा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न नक्कीच आपण यशस्वी झाला असाल, होत आहात, तर तो यशस्वी झालेला आहे हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. आपल्या सर्वांचं माफी मागून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.